हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. चला बनवूयात आज आपण कडू कारल्याची गोड भाजी. तर त्याच्यासाठी मी इथं गूळ घेतलेला आहे, त्याच्याप्रमाणे चिंच घेतलेला आहे, म्हणजे चिंच गुळाचा मी आता कोळ करत आहे. आणि कारले असे उभे चिरून घ्यायचे. त्याला पहिल्यांदा हळद मीठ लावायचं, लिंबू लावायचं, थोड्या वेळ ठेवायचं आणि मग त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं कारल्यांना. आता मी तो चिंचेचा कोळ केलेला आहे, तर कारल्याच्या मधला भाग मी असा काढून टाकलेला आहे आणि उभी चिरलेले कारले मी अशा कारल्याच्या फोडी केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आता कारल्याला मी हळद मीठ आणि लिंबू लावून असं थोड्या वेळ ठेवणार आहे, 5 मिनटं. त्यानंतर त्याला 2 पाण्याने मी स्वच्छ असं धुवून घेणार आहे, जेणेकरून कारल्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो. आणि गूळ आणि चिंच ना तुम्ही ऑप्शनल आहे टाकू शकता, परंतु कारल्याने ना ॲसिडिटी होती फ्रेंड्स. तर त्यासाठी ना मग ही चिंच आणि गूळ टाकली ना तर ॲसिडिटी होत नाही, म्हणून मग मी असं टाकते. आणि ह्याला स्वच्छ कारल्याला पहा किती छान असं धुवून घेतलेलं आहे स्वच्छ असं. आणि चिंचेचा कोळ आपला तयार आहे. त्यासाठी टोमॅटो आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे कारल्याच्या भाजीला. आता इकडे मी घेतलेलं आहे जे माझं आठवड्याभराचं वाटण असतं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं, त्याची पेस्ट आहे. त्याच्यामध्ये थोडासा पुदिनाही टाकलेला आहे यावेळेस वाटणामध्ये. आणि इकडे शेंगदाण्याचा कूट आहे, काळं तिखट आहे, आपलं घरगुती जे काळा मसाला असतो तो आहे, हळद आहे. आता काय करायचं, हे सगळं 2 आणि मीठ आहे. तर हे जेवढंसं वाटण घेतलेलं आहे ना, आता जे आपलं हे जे वाटण असतं ना, तर याच्यामध्ये आता 2 चमचे पहा मी हे वाटण टाकलेलं आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याची पेस्ट आहे. तर हे 2 चमचे आपलं हिरवं वाटण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे, टोमॅटोही याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि हे सगळं मिक्स करणार आहे. जसं आपण वांग्याचा मसाला करतो ना, त्याचप्रमाणे हे कारलं असं मिक्स करून ठेवायचं आहे. नंतर हे पहा अशा प्रकारे. आणि काय करायचं, तेल टाकायचं, त्यात जिरी मोहरी टाकायची आणि तेलामध्ये सर्वप्रथम कारले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. सुरुवातीला वाटण वगैरे काहीही टाकायचं नाही, तेलामध्ये सर्वप्रथम कारले टाकायचे. आता ही माझी पद्धत आहे, पण कारले वगैरे टाकताना थोडं लांब उभं राहायचं. पहा मला असं भाजलं होतं मागच्या वेळी, ते मी तुम्हाला दाखवत होते. इकडे आपल्या नाश्त्याला गरमागरम उपीटा सरळ तयार आहे, त्याचा व्हिडिओ टाकला आहे, नक्की पहा. आणि मग कारलं असं तयार झाल्यानंतर हे जे वाटण आपण खाली मिक्स करून घेतलं होतं ते टाकायचं आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं. आणि मग ते वाटणाची जी ताटली असते ना, ती थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तुम्हाला वाफेवरचं कारलं करायचं म्हणजे बिना पाण्याचं करायचं का पाणी टाकून करायचं, तुमच्यावरती डिपेंड आहे. आता व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं, छान घ्यायचं. त्याच्यानंतर चिंचचा कोळही त्याच्यामध्ये टाकलेला आहे. चिंच गुळाचा मी कोळ केलं, तर तुम्ही आमसुलही टाकू शकता चिंचेच्या ऐवजी. आणि चिंच नसेल, हे नसेल, आमसूल नसेल, तर नुसतं गूळ टाकलं तरी चालतो किंवा गूळ नाही टाकलं तरी चालतो, तुमच्या मनावरती. आणि हे पहा अशा प्रकारे तयार आहे सुंदर कारल्याची भाजी.